रत्नागिरी शहर परिसराला निसर्गाने अनेक अशी ठिकाणं दिली की तिथे जाऊन आपला आनंद व्यक्त करावा, मन मोकळं करावं, एकाग्रता मिळावी आणि उल्हासित राहावं. अशा वातावरणामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात काही राहावं, अशी काही ठिकाणं शहरातली दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये सुरेशा पॉईंट असेल थिबा पॅलेसचा, त्याच्या मांडवी समुद्रकिनारा असेल किंवा भाट्याचा समुद्रकिनारा असेल आणि त्याच्यामध्ये आणखीन एक हा गेले काही दिवस चर्चेत असलेला हा इथला भाट्याच्या वरच्या भागचा हा टेबल पॉईंट. टेबल पॉईंट का आपण म्हणतो तर सरळ रेषेमध्ये असलेली ही जमीन साधारणपणे सगळ्या बाजूने एका बाजूने सपाटीकरण केलेलं आहे, त्यामुळे त्याला टेबल पॉईंट म्हणतो. जमिनीची खरेदी करताना वगैरे व्यवहारात वापरतात की टेबल पॉईंट आहे. टेबल पॉईंट म्हणजे एका रेषेमध्ये असलेला काही भूभाग. आता हा टेबल पॉईंट चर्चेत का आला तर चर्चेत येण्याचं कारण असं की 2-4 दिवसापूर्वी 2 व्हिडिओ काही सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्याच्यामध्ये एक तरुणीची काही नको त्या प्रकारचे ते व्हिडिओ होते असं चर्चेलं जातं आहे, बोललं जातं आहे. आता मला सांगा, ह्या टेबल पॉईंटच्या ठिकाणीच त्या घटना घडल्या की त्या ठिकाणचेच व्हिडिओ आहेत असं अनेक जाणकारांचं मत आहे. आता रत्नागिरी शहरामधली ही जी तरुण पिढी आहे, साधारणपणे कॉलेजवयीन मुलं आहेत, ते पालकांना च्या कक्षेत आहेत किंवा पालकांचं त्याच्याकडे लक्ष आहे की नाही असंच आता ह्या घटनांवरून म्हणावं लागेल. कारण ही निर्मनुष्य वस्ती आहे. या ठिकाणी एकंदरीत आपण पाहिलं तर ही वाट आहे पुढे वाटेला त्या मार्ग नाही आहे, पण ही वाट केली गेली का तर आडोसा मिळावा, कुठेतरी एकांत मिळावा म्हणून. आणि ह्या ठिकाणी जे बघतोय आपण हे बघा, ह्या ठिकाणी संपूर्ण बिअरचे बाटल्यांचा बॉक्सचा खोका आहे, रिकाम्या बिअरच्या बाटल्या आहेत, बाटल्या टीन आहेत आणि इथं हा सगळा बघितलात परिसरात इथं बऱ्याच लोकांचा वावर होतोय असं एकंदरीत इथली परिस्थिती सांगते. आता मुळात रत्नागिरी शहर हे सुसंस्कृत शहर आहे. रत्नागिरी नको त्या गोष्टी खपवून घेत नाही अशी रत्नागिरीकरांची मानसिकता आहे. पण आता जे गेल्या 2 दिवसापूर्वी जे व्हिडिओ सोशल मीडियावरती जे पब्लिश झाले, काही टाकले गेले, म्हणजे इथं येणाऱ्या कोण असतील, तरुणी असतील किंवा आपल्या आयुष्याची कुठे भविष्याची वाटचाल करणार असतील किंवा भविष्य घडवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा आयुष्यात संसार कुठेतरी आपल्या एकत्रित आणण्याच्या दृष्टीने विचार करत असतील किंवा इतर काही गोष्टींसाठी ते जर तरुणी एकत्र ह्या ठिकाणी येत असतील, बसत असतील. बसण्याला नाही आहे, कारण अथांग समुद्र आहे, त्याच्या साक्ष ठेवून तुम्ही बसा, निसर्गाचा आनंद घ्या. पण असे जर प्रकार करणार असाल आणि ते जर कोणतरी तुमचे छुप्या पद्धतीने ते कॅमेऱ्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये टिपत असतील आणि ते जर संपूर्ण गावभर दुनियाभर जात असतील, त्या पालकांनीसुद्धा आता काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपली मुलं साधारणपणे 18 ते 23 वयोगट हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला म्हणजे नोकरीनिमित्त काही पुढचे वाटचाल असं एक काही आयुष्यातला आपला एक पिरियड असतो. साधारणपणे 18 ते 23 नंतर माणूस जनरली नोकरीच्या मागे जातो किंवा उच्च शिक्षण घ्यायचं तर पुढे जातो. पण आता ह्या पिरियडमध्ये किंवा ह्या सगळ्या घटनाक्रम बघितल्यानंतर पालकांनीसुद्धा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा मुलगी नेमके जाते ते नेमके काय करते, दिवसभराचा तिचा नित्यक्रम काय, कॉलेजचा टायमिंग काय किंवा कॉलेजला जातात पण नेमकं काय करतात, काहीतरी पालकांनी विचारणं गरजेचं आहे. नपेक्षा असे जर प्रकार इथं व्हायला लागले आणि जर असे जर व्हिडिओ व्हायरल झाले तर आयुष्याच्या त्या मुलीच्या आणि मुलाच्या जे कोण आहेत त्यांच्या आयुष्याची पुढची वाटचाली खडतर म्हणायला येईल. आता तुम्ही म्हणाल पोलिसांकडून अपेक्षा काय, पोलिसांनी तरी काय प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी बघावं का किंवा पोलीस प्रत्येक ठिकाणी ठेवणं शक्य आहे का? एखादा गुन्हा दाखल झाला ह्या संदर्भातला तर पोलीस याच्यावरती कारवाई करतील. पण पोलीस विभागाला सुद्धा नम्र आव्हान आहे, रत्नागिरीच्या वतीने आपण सोशल मीडियावर आव्हान करतोय की कुठेतरी असे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे हा भाग निर्मुष्य आहे, समोर शैक्षणिक संस्था आहे, तिथं भविष्याचे आयुष्य घडवणारे विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर असे प्रकार होणार असतील तर पोलिसांनी सुद्धा त्यामध्ये कुठेतरी दखल घेणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये हे 2 व्हिडिओ आले ह्याच्यानंतर एखादा अनुचित प्रकार आणखीन घडला तर रत्नागिरीकरांना तो लज्जास्पद असेल आणि तितकाच तो अतिशय दुर्दैवी म्हणावा लागेल. म्हणून पोलीस विभागाने सुद्धा कुठेतरी गस्त घालताना ह्या भागामध्ये प्रमाण वाढवायला पाहिजे आणि ते येणाऱ्या कोण असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. पालकांना बोलून त्या संदर्भात आपले पाल्य मुलगा की मुलगी नेमकं काय करते हे सांगणं सुद्धा जरा पोलिसांनी सामाजिकदृष्ट्या पोलिसांनी करायला हवं, एवढी माफक अपेक्षा रत्नागिरीकर व्यक्त करतायत. एकंदरीतच काय निसर्गाने भरभरून दिले पण त्याचा आता कुठेतरी दुरुपयोग व्हायला लागला आहे अशी एकंदरीत 2 दिवसातल्या ह्या व्हिडिओवरून स्पष्ट जाणवतंय, दिसतंय. टाईम डिले करता किशोर वळसह यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.